शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन. Good morning students. We live in India and Indian celebrated many festivals in different way. Diwali, Christmas, Makar Sankranti, Eid. These are some festivals. Today we are going to learn more knowledge about festivals and ways of their celebrations. Our lesson tells us about the importance of celebration our festivals in an eco-friendly manner. In this lesson we are going to learn how should we celebrate eco-friendly festivals. विद्यार्थी मित्रांनो, इको फ्रेंडली म्हणजे नैसर्गिक पद्धतीने निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता साजरे करणे. आपण या पाठात त्याविषयी माहिती घेणार आहोत. दिस इज अ लेटर रिटन बाय शार्वा टू अथर्व. शार्वा says that, Dear Atharva, I received your letter. Hey, first of all, congratulations. It's really amazing that you have celebrated eco-friendly Ganesh Utsav in America. अमेरिकेत असून सुद्धा इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा केल्याबद्दल त्या अथर्वचे शार्वा आभार मानत आहे. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. तू आणखी काय काय केलंस याविषयी मला माहिती सांग. Here we also planning to celebrate an eco-friendly Diwali. Are you surprised? Yes, we are actually planning a Diwali without crackers. Crackers म्हणजे फटाके. But of course with delicious traditional snacks. Mouth-watering chaklis, anarasas, करंजीज and लाडूज. डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट. ट्रॅडिशनल स्नॅक्स म्हणजे पारंपरिक खाद्यपदार्थ आणि माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ. लुक ॲट दिस ट्रॅडिशनल स्नॅक्स. लड्डूज, चिवडा, गुलाबजामुन्स, चकलीज, शंकरपाळे अँड करंजी. स्टुडंट्स, डू यू लाईक दिस स्नॅक्स? This is the flower rangoli and this is a paper lantern. फुलांची रांगोळी आणि कागदी आकाशकंदील आम्ही घरीच बनवून दिवाळी साजरी करणार आहोत. To make up for the crackers, we are going to make a beautiful paper lantern at home. आम्ही घरीच कागदी आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. मी रायगड किल्ल्याचे एक मॉडेलसुद्धा बनवणार आहे. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. मी खूप सारे चित्र आणि माहिती रायगड किल्ल्याविषयी मिळवली आहे. वेन यू आर प्लॅनिंग टू कम टू इंडिया, we are all waiting to meet you. Remember bro, we are not just cousins, we are friends too. ब्रो हा शब्द ब्रदर या शब्दाचा शॉर्ट फॉर्म इथे वापरला आहे. ब्रो म्हणजे भाऊ. लुक ॲट दिस फोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये असा किल्ला बनवता का? किल्ला बनवण्याचा आनंद तुम्ही घेता का? किती सुंदर किल्ला बनवला आहे. शिवाजी महाराजांनी कोणकोणते किल्ले जिंकून घेतले होते याबद्दल तुम्ही सुद्धा आणखी माहिती मिळवा आणि ती वाचा. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स अथर्व. आय हॅव हर्ड अ लॉट ऑफ अबाउट
Thanksgivings and Halloween in the US. I am really curious to know more about them. Please do write to me. Convey my regards to Kaka and Kaku. Love to dear Ojas. Yours lovingly, Sharv. हे एक पत्र आहे. शार्व नावाच्या मुलाने आपल्या भावाला लिहिलेले. त्याने आपल्या मनातील भावना या पत्रातून व्यक्त केल्या आहेत. Student, do you like Holi? Holi is the most popular festival in our India. In every states and every villages, Holi is celebrated very enjoyfully. Students, let's learn about eco-friendly. What is the meaning of eco-friendly? Eco-friendly means not harmful to the environment. When something is eco-friendly, it is good for the earth, for human being and all other living things on earth. It does not pollute or damage air, water, soil and इको-फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक किंवा पर्यावरण पूरक. हार्मफुल म्हणजे हानिकारक. एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण किंवा पर्यावरण. ह्युमन बिंग्स म्हणजे मनुष्य प्राणी. एअर, वॉटर, सॉईल ऑर लँड. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, सॉईल म्हणजे माती आणि लँड म्हणजे जमीन. मानव जातीला आणि पृथ्वीवरील कुठल्याच सजीव निर्जीव वस्तूंना हानी न पोहोचवणारे घटक म्हणजे इको फ्रेंडली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेहमीच पर्यावरणपूरक हा शब्द ऐकला असेल. पृथ्वीचे जागतिक तापमान आता वाढत आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणपूरक परिस्थिती निर्माण केली पाहिजे. केअरफुली विदाउट वेस्टिंग देम. You avoid using toxic chemicals and materials like plastic. You help to grow more trees and care for the animals in your neighborhood. पर्यावरण पोषक होण्यासाठी तुम्ही अन्न, पाणी, वीज अशा प्रकारच्या साधनसंपत्ती वाया न घालवता काळजीपूर्वक वापराव्यात. तुम्ही विषारी रसायने आणि प्लास्टिकसारख्या वस्तू वापरणे टाळावे. तुम्ही अधिक वृक्ष म्हणजे झाडे लावण्यास मदत करावी आणि आपल्या सभोवतालच्या प्राण्यांची काळजी घ्यावी. टॉक्सिक केमिकल्स म्हणजे विषारी रसायने. नेबरहूड म्हणजे आपल्या शेजारचा आसपासचा भाग. चिल्ड्रन्स, डू यू लाईक होली? होळी सण तुम्हाला आवडतो का? परंतु रासायनिक रंगाबरोबर होळी न खेळता नैसर्गिक रंगाचा वापर आपण होळी खेळताना करायला पाहिजे. मग हे रंग कसे मिळवायचे हे आपल्याला पाहिजे. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज बीटरूट्स अँड सोक देम इन अ लिटिल वॉटर. आफ्टर अ व्हाईल you will get a beautiful dark pink red color. Add it to a bucket full of water. 2 मध्यम आकाराचे बीटरूट किसा आणि थोड्याशा पाण्यात भिजत ठेवा. काही वेळातच तुम्हाला सुंदर गडद गुलाबी लाल रंग मिळेल. तो रंग बादलीभर पाण्यात मिसळा. कीप द पेटल्स ऑफ द पळस फ्लावर इन वॉटर फॉर अ फ्यू hours. You will get a very pretty orange color. The red jasmine flowers will give a deep red color. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जंगलात असणारं पळसाचं झाड पाहिलं असेल किंवा नसेल, परंतु पळसाच्या फुलांच्या पाकळ्या काही तास पाण्यात भिजत ठेवल्या तर सुंदर नारंगी रंग मिळतो आणि जास्वंदाच्या फुलापासून लाल गडद रंग मिळतो. Dry the petals of झेंडू or marigold flowers in shade. Shade म्हणजे सावली. Then you can powder them to get a dry color powder. You can add this powder to water to get a wet color. तुम्ही झेंडूचे फुलं पाहिली असतील. त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या सावलीमध्ये वाळवा. त्याची भुकटी पावडर म्हणजे भुकटी तयार करा आणि त्यापासून तुम्हाला अतिशय सुंदर कोरडा रंग मिळेल.
Dry the leaves of neem, mint, coriander, spinach, etc. instead to get a dry green powder. सुकी हिरवी भुकटी मिळवण्याकरता कडुलिंब, पुदिना, कोथिंबीर, पालक या भाज्यांची पाने सावलीत वाळवा आणि त्यापासून पावडर तयार करा. तुम्हाला हिरव्या रंगाची छान पावडर मिळेल. इफ यू क्रश और ग्राइंड द फ्रेश ग्रीन लीव्स यू गेट ग्रीन पेस्ट. इफ यू ॲड द पेस्ट टू वॉटर यू गेट ग्रीन वॉटर. कोणत्याही झाडाची पाने घेऊन तुम्ही जर ती वाटून घेतली तर तुम्हाला सुंदर हिरव्या रंगाचा लगदा मिळेल आणि तो लगदा जर तुम्ही पाण्यात मिसळला तर तुम्हाला हिरव्या रंगाचं पाणी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट what other things in the kitchen can give you safe natural colors. तुमच्या आईशी चर्चा करून स्वयंपाकघरातील आणखी कोणकोणत्या वस्तू वापरून आपण नैसर्गिक रंग मिळवू शकतो हे आईला विचारून शिकून घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण वेगवेगळ्या झाडांच्या फुलांपासून पानांपासून नैसर्गिक रंग कसे मिळवायचे हे पाहिले आहे. कुठलाही सण साजरा करताना असाच पर्यावरणपूरक सण साजरा करा